तर नांदेड विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अमरनाथ राजूरकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे आणि त्यानंतर अमरनाथ राजूरकर यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले। तर येत्या काळात राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि महायुतीतील सर्वच पक्ष मदत करतील असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय। त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय, आपण पाहूयात। भाजपचे महानगर अध्यक्ष अमरनाथ राजूरकर आहेत। बहुत स्वागत आहे एबीपी माझा मध्ये। देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, भाजपचे अध्यक्ष नितीन नबीनजी, तसेच कणखर गृहमंत्री देशाचे आदरणीय अमित भाई शहा, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस, आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रदादा चव्हाण, आमचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोक चव्हाण साहेब, ह्या सर्वांच्या शिफारशीमुळे मला ही भारतीय जनता पक्षातर्फे विधान परिषदेची उमेदवारी मिळाली। मी सर्वप्रथम ह्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि नक्कीच मी यांच्या विश्वासाला पात्र ठरेल असं काम करेन। महायुतीमध्ये स्पर्धा नाही आहे, लक्षात ठेवा। जागा जनतेला सुटलेल्या आहेत। नांदेडची जागा ही भाजपला सुटलेली आहे, काही ठिकाणी 2 जागा राष्ट्रवादीला सुटलेल्या आहेत, 4 जागा शिंदे साहेबांच्या शिवसेनेला सुटलेल्या आहेत। त्यामुळं नांदेडच्या जागेबद्दल स्पर्धा नाही आहे किंवा काही नाही आहे। ज्या लोकांनी कोणी फॉर्म भरले असेल 4 तारखेपर्यंत वेळ बघूयात आपण। नक्कीच पूर्ण देवेंद्र भाऊंनी सर्वांना एकत्र घेऊन ही महायुती केलेली आहे आणि त्यामुळं महायुतीच्या 17 जागा निवडून यात काही शंका नाही आहे। अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।